कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड येथील अत्यंत धक्कादायक आणि किळसवाना प्रकार समोर आलेला आहे। एका 19 वर्षीय तरुणीवर प्रियकरासह 4 जणांनी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। पीडित तरुणी राधानगरी तालुक्यातील एका महाविद्यालयात शिकत आहे। तिचे वय 19 असून गेल्या 10 महिन्यापासून तिच्यावर ब्लॅकमेल करून अत्याचार चालू आहे। या प्रकरणाला नेमकी सुरुवात कुठून झाली, तरुणीची आर्थिक फसवणूक आणि पोलिसांनी केलेली कारवाई हेच जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय व्हायरल गोष्ट। या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला आदित्य शेटकेला फोटोशूटची आवड असल्यामुळे त्याने आपल्या मामाचा स्टुडिओ वापरण्यास घेतला होता। त्याच स्टुडिओमध्ये पीडित तरुणी आपल्या महाविद्यालयीन ओळखपत्र बनवण्यासाठी गेले असता तिथेच त्यांची ओळख झाली। ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि तिथूनच ह्या प्रकरणाला सुरुवात झाली। आदित्यने तरुणीला मी तुझे ओळखपत्र आणून देतो हे सांगून मुदाळ तिटा येथे बोलवून घेतले। तिथे गेल्यानंतर त्याने तलाव परिसरातील निर्जन ठिकाणी असलेल्या झाडीमध्ये नेऊन तिथेच तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार करण्यात आला। मुख्य आरोपी असलेल्या आदित्यने तरुणीचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो आपल्या 3 मित्रांना पाठवले। तरुणीला आपल्या बदनामीची भीती वाटू लागली। याच भीतीचा गैरफायदा घेऊन इतर तिघांनी देखील तरुणीला ब्लॅकमेल करून अनेक ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले। आदित्यचा पहिला मित्र रणजित याने तरुणीला शिरगाव व कात्यायनी परिसर आणि कोल्हापूर स्टँड जवळ असलेल्या लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला। तर दुसरा मित्र पालकर याने पीडितेला स्नॅपचॅट ॲपवरून बोलण्यास आणि भेटण्यास भाग पाडले व स्वतःच्या कारमधून नेऊन लॉजवर अत्याचार केला। तर तिसरा मित्र विक्रम याने पाचगाव येथील अशोका लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला। आरोपींनी केवळ शारीरिक अत्याचारच केला नाही तर तुझे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करतो हे सांगून तिच्याकडे पैशाची मागणी केली। पीडितेने भीतीपोटी पैसेही दिले, पण त्यांनी तो डेटा डिलीट न करता तिच्यावर छळ हा चालू ठेवला। गेल्या 10 महिन्यापासून सुरू असलेला हा त्रास आणि आरोपींची गुंडगिरी सहन न झाल्यामुळे तरुणीने आपल्या कुटुंबियांना हा घडलेला सर्व प्रकार सांगितला। कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे 2 जून रोजी मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुरगुड पोलीस स्टेशनला भेट दिली व पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले। मुरगुड पोलिसांनी तातडीने पथके रवाना करून 4 नराधमांना वेगवेगळ्या ठिकाणावर अटक केली। पोलिसांनी 4 आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या सामूहिक बलात्कार, खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि धमकवणे यासारख्या अत्यंत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत। मुरगुड पोलीस स्टेशनच्या एपीआय असलेल्या क्रांती पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत। पोलिसांनी आरोपीचे मोबाईल जप्त करून ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवलेले आहेत, जेणेकरून डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ परत मिळावेत। ज्या लॉजवर अत्याचार झाला त्या लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज देखील चेक केले जात आहेत। पीडितेच्या कुटुंबियांनी 4 नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी केली आहे। या प्रकरणाविषयी तुमचं मत काय आहे कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।